जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, म्हणते नागसेन, कासवाचे 5 गुण भिक्षूमध्ये असावे असे आपण म्हणता. ते 5 गुण कोणते? यावर म्हणते नागसेन उत्तर देतात. महाराज, कासव पाण्यात राहणारा जीव आहे. तो पाण्यातच राहतो. तसेच योग्य साधना करणाऱ्या भिक्षूंनी सर्व प्राणी आणि मनुष्य कल्याणाची कामना करावी. वैरभावापासून अलिप्त राहावे. अनंत आणि सर्व व्याप्त मैत्रीभावाने व्याप्त होऊन जगात विहार करावयास पाहिजे. महाराज, कासवाचा हाच पहिला गुण साधक भिक्षूला असला पाहिजे. कासव आपले डोळे बाहेर काढून पाण्यात पोहत असते. जर कोणाची त्याला चाहूल लागली तर त्याच्या नजरेस पडू नये म्हणून लगेच तो खोल पाण्यात बुडी मारतो. त्याप्रमाणे ध्यान भावना करणाऱ्या भिक्षूने क्लेशाची चाहूल लागताच ताबडतोब आपल्या ध्यानाचा तलावात खोल बुडी मारावी. क्लेशाच्या दृष्टीस पडू नये. महाराज, कासवाचा हा दुसरा गुण भिक्षूत असावा. महाराज, याशिवाय कासव कधी कधी पाण्याबाहेर येऊन आपले शरीर सुकवीत असतो. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूने बसले असता, उभे असता, झोपले असता किंवा फिरत असता आपले ध्यान तोडून आपल्या क्लेशांना दाबून टाकण्यासाठी उत्साहाच्या उन्हात आपले मन सुकवून घ्यावयास पाहिजे. महाराज, हा कासवाचा तिसरा गुण भिक्षुत असला पाहिजे. शिवाय कासव जमीन उकरून तेथे एकांत ठिकाणी आपले घर तयार करते. त्याप्रमाणे साधना करणाऱ्या भिक्षूनेही लाभ, सत्कार, प्रशंसा दूर सारून शून्य व एकांत अशा जंगलात, पर्वतात, गुहेत, निशब्द व निर्जन अशा स्थळी आपले वास्तव्य केले पाहिजे. महाराज, कासवाचा हाच चौथा गुण भिक्षुत असला पाहिजे. रानटी जनावरे असलेल्या एकांत निशब्द स्थळी भिक्षूने समाधी लावण्यासाठी राहावे. महाराज, याशिवाय कासव बाहेर फिरत असता जेव्हा एखाद्याला पाहतो किंवा कोणाची चाहूल लागली तर तो ताबडतोब आपले सर्व अंग आपल्या कवचात समेटून चुपचाप पडून राहतो. याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूने परिस्थिती पाहून सर्व बाजूंनी रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श यांची प्रलोभने आणि आली असता तत्काळ 6 इंद्रियांच्या द्वारावर संयमावर पडदा टाकावयास पाहिजे आणि आपल्या श्रमण धर्माचे रक्षण करण्यासाठी मनाला ध्यान साधने गुंतवून सावध राहावयास पाहिजे. कासवाचा हा 5वा गुण भिक्षुत असला पाहिजे.